शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 7 आणि आत्ताच आंघोळी वगैरे झाल्या आमच्या. इकडं बघा सूर्योदय होतोय. छान असं 7 वाजताच ऊन पडतं बघा. असं वाटतच नाही की 7 वाजले म्हणून. बघा सकाळचं वातावरण आमचं इकडचं बघू शकता किती छान वाटतं. मस्त गाई ओरडता, चिमण्या ओरडत्या. इकडे बघू शकता आत्ता समू झोपलेली शांत. आणि आमची पूजा पण राहिलेली, आणखी पूजा काही झाली नाही बघा. श्री स्वामी समर्थ. आता पूजा वगैरे करून घेते मी. आणि इकडं चालू आहे आमच्या दोघीची चहा. इकडं मटकी शिजू राहिली. चहा घ्यायला तर या मग सगळ्याजणी चहा घ्यायला. पीठ भिजवून ठेवलेलं आहे आम्ही. आधी भाजी करू, नंतर चपात्या करून घेऊ. तर माझे चालू आहे बघा इकडं कपडे धुणं. आता वाजले असं 9 9:30 आणि आई करताय स्वयंपाक. आणि समूला नेऊन दिला आम्ही लाण्या इकडं, म्हणजे पटपट पटपट कामावरती. तर बघा समू काय करते आता. आणि तिला घेतलं की काहीच काम होत नाही आमचे. आता पटकन आवरून जाईल सगळे. बघा आरू काय करू, आंघोळ नाही केली का? काऊन? सुट्टी आहे का? काल रात्री काय आलं तुला? गरम काऊन झालं? ताप आलती का? तर मग आज घरी का कुठं चालली तू? बर, दवाखान्यात चालली आरू. इकडं आई भांडे घासू राहिली आणि बाबा सांभाळू राहिले समूला. आ समू कोणाकडे आहे तू? आई बाबा समूला सांभाळू राहिले इथं. आणि आता फिरून आणलं तिला. भाजी केली. मम्मीचे कपडे धुणं झाले बघा. आणि आता मम्मी आवरतीये घर. आणि आज कोण येणार आहे मम्मी? तर समोर व्हिडिओ स्किप करू नका बघा. तर बघा आज आमच्या घरी कोण येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही पटपट पटपट आवर पूर्ण मस्त घर आवरून घेतो, कसं छान दिसलं पाहिजे. कोणी आपल्या घरी आलं तर नाव नाही ठेवलं पाहिजे. तर आज समूला भेटायला कोण कोण येणार आहे तर समोर नक्की व्हिडिओ मध्ये बघा, दाखवते तुम्हाला मी आल्यावर. आता मम्मी घर आवरून घेते. आता पटकन घर आवरते. आणि आज मी जाणार आहे स्विमिंग पूल मध्ये. आणि सोनूला खूप दिवसाची इच्छा होती की मला स्विमिंग शिकायची, पण आमच्याकडं हेच नव्हतं, म्हणजे जवळपास कुठं स्विमिंगचं नव्हतं. तर मागच्या वर्षीपासून भोकरदन मध्ये स्विमिंगचं ते झालेलं आहे, काय म्हणते ते क्लास, स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूल झालेलं आहे, तिथं क्लासेस घेते. तर आज सोनूचे पप्पा आणि सोनू दोघ जण स्विमिंग क्लासला जाणार आहे. त्याला आज लावून देऊ म्हणलं. पप्पा कॉल उचलताय बघा इकडं. आणि मम्मी इकडं पेशंटला पुढे देते. पहिली यांनी एक पुढे घेतली होती आणि यांना चांगला फरक पडला म्हणे, तिथे परत घ्यायला आले म्हणे. तर आता मी चाललो बघा मंदिरामध्ये. पैच जातो बघा मी, जवळचे मंदिर. मी चाललो बघा आता मंदिरामध्ये. तर बघत राहा व्हिडिओ समोर. मी सांगितलं होतं बघा तुम्हाला की मला स्विमिंगचे क्लासेस लावायचे. तर मम्मीने आता त्यांना कॉल लावला, म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती नंबर होता त्यांचा, त्याच्यावरून मम्मीने कॉल लावला आणि विचारलं की टाईम काय. तर तिथं जर आपल्याला फक्त आपण पहिले शिकलेलो असलो आणि जर फक्त आपल्याला तिथं प्रॅक्टिस करायला जायचं असेल किंवा फक्त पाण्यामध्ये स्विमिंग करायला जायचं असेल, आपल्याला पहिल्यापासून स्विमिंग येत असेल, तर त्याच्याकरता टाईम आहे सकाळी 8 ते 12. आणि जर आपल्याला प्रायव्हेट शिकायचं असेल, जर आपण शिकलेलो नसेल आणि आपल्याला कोच पाहिजे असेल शिकण्याकरता, तर त्याचा टाईम आहे 10 ते 7. पप्पा आहो सर, मी म्हटलं आता घरात बसल्यापेक्षा मी मंदिरामध्ये येतो. तर हे बघा मी आलेलो आहे आपल्या मंदिरामध्ये. तर इथं पहिले फक्त आहे ना मंदिर होतं, म्हणजे इथं वरती पत्र नव्हते टाकलेले, चौकून कंपाऊंड नव्हतं, खाली सिमेंटचा वाटा पण नव्हता, फक्त मंदिर होतं. आणि पहिले इथं आरती पण नव्हती होत. तर आम्ही म्हणजे 1-2 वर्ष पहिले इथलचे सर्व माझे बाबा काका, म्हणजे आमच्या भावकीतले सर्वजणांनी काय केलं, इथं आरती म्हणजे दर संध्याकाळच्या वेळेस आरती ठेवली. आणि इथं बसण्याकरता त्यांनी चौकून कंपाऊंड करून घेतलं, वरती पत्र टाकले आणि खाली सिमेंटचा वाटा करून घेतला. आणि एकदम असं स्वच्छ ठेवता रोज सकाळ संध्याकाळ. सकाळी 7 वाजता
आणि संध्याकाळी 7 वाजता इथं 2 टाईम आरती होती. दत्त महाराजांची, श्री गणपती महाराजांची, सगळ्यांची आरती घेतो आम्ही इथं. आणि दर मंगळवारी इथं श्री स्वामी समर्थांची आरती होते 6:30 वाजता. तर चला आतमध्ये आता. तर आमच्या इथे काही गार्डन नाही आहे, पण आमच्या इथे मंदिर आहे. म्हणजे मला काही पण घरी बोर होत असलं तर मग इथं पाय पडायला येतो, किंवा आम्ही इथं मित्र इथं खेळतो पण आल्याच्या नंतर पायगी पडून इथं बसतो. म्हणजे चांगलं असं वातावरण छान एकदम पॉझिटिव्ह वाटतं इथं आल्याच्या नंतर. तर हे बघा इथं श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे. इथं जो दररोज मी सांगितलं तुम्हाला दर मंगळवारी इथे आरती होती. आणि दत्त महाराजांची रोज सकाळ संध्याकाळ आरती होती इथं. हे बघा वरती इथं पूर्ण आरती लिहिलेलं आहे. आणि गुरुवारी इथं महाआरती होते. त्याच्यामध्ये सद्गुरुनाथाची आरती, त्याच्यानंतर दिगम प्रार्थना होती, दत्ताची आरती, गणपती महाराजांची आरती, म्हणजे सगळ्या आरत्या होत्या. तर हे बघा इथं माईक आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या आरत्या म्हणतो. तर मी आता पाय पडून घेतो. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु महाराज की जय. तर मी आता सर्व दर्शन करून घेतले सर्व देवांचे, आणि आता मी चाललो घरी. मी आलो बघा आता घरी, आणि बघतो मम्मी आणि सम्मू काय करताय. तर 4 पार्सल 4 बी आले. आपले 4 पार्सल आले बघा. काय काय दाखवते मी. हे काय मोह आहे ते, कूलर आहे ते. हे सोनूचं कूलर. त्याच्यात काय शॅम्पू आहे का? क्रीम आहे वाटतं. क्रीम आहे, क्रीम. साबण आहे. साबण. हे काय हे बी त्याच. साबण वाटतंय. साबण. किती? हा काय समू. एक 206 आहे, 430 आहे, एक 677 रुपयाचा आहे, एक 315 रुपयाचा आहे. पार्सल आले आमचे, दाखवते तुम्हाला उघडून समोर. मी आता चाललो बघा स्विमिंग पूल मध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 11, आणि तुम्ही दोघी जेवायला बसल्या. मला म्हणल्या बी नाही जेव का. आम्ही जेवायला बसलो, तुला जेवायचंय का नाही. तर बघा इकडं आरूची आजी कशी जेवायला बसलेली आहे. काय खाऊ राहिल्या पवत्या. अंधार आहे पण काही दिसून. घुगऱ्या पोळी आणि शेवग्याच्या शेंगा. रात्रीच्या शेवग्याच्या शेंगा आहे ना. तुम्हाला भेटूया. मला तुल्या का खरंच रात्रीच्या शेवग्याच्या शेंगा भारी झाल्या होत्या. तर मस्त लागा ना आता बी खायला. आणि आरू इकडं मटकीची भाजी खाती बघा. यांच्या दोघीचे जेवण झाले की मी आणि सोनूच पप्पा जेवण करून घेऊ. आणि आज माझ्या घरी माझी भाऊजाईची बहीण, माझी भाची आणि माझा भाऊ येणार आहे. तर समोर व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्हाला सकाळी सांगितलं होतं बघा ताई की माझा भाऊ, भाऊजाईची बहीण आणि माझी भाची येणार आहे. तर आले बघा ते. हां तर ती सगळ्यांना नमस्कार करते बघा. आणि इकडे बघा आमची शिवांशी आहे. ओय पिल्लू, काय घेतलं तू पप्पाचा. लागतं तुला खेळायला सकाळपासून त्यातच करत होती. पिल्लू तू आत्तू म्हणती. हा असं बोलती का. बघा ती पण किती छान बोलती. आणि आमच्या देवांश म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलापेक्षा आणि आपल्या समूपेक्षा पण छोटी बघा ती, पण बोलायला सगळ्यात पुढे. हो बस बेटा बस. आता तोंड दुकान ना आपल्याला अजून बोलायचंय दोघीला. तुमचं नाव सांगती का ती मला तिघांचं. तुम्ही तिला परेशान केलं म्हणून. काय म्हणते आत्या. तर आत्ताच आले बघा ते. अजून त्यांचे चहा पाणी वगैरे काही झाली नाही त्यांना. तर करते मी त्यांना आता चहा पाणी. आणि आम्ही कुठं जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. निकिता एवढ्या अर्जंट आमच्या घरी कशासाठी आलेली आहे तर ते पण समोर व्हिडिओ दाखवणार आहे मी. कंप्लीट 1.5 वर्ष झाले तुमच्या घरी येऊन. हो 1.5 वर्षाच्या नंतर आली ती. आणि घराच्या कार्यक्रमासाठी येणार होती डायरेक्ट, पण काहीतरी चांगलं काम आहे आज त्याच्यामुळे आलेली ती. तर सांगते समोर व्हिडिओ मध्ये तुम्हाला. इकडं बघा मुन्नी आणि शिवांशी छान खेळू राहिल्या बघा हवाला. ए शिव हा योगिता म्हणू का. तिचं नाव योगिता येतंय पण आम्ही तिला टोपण नावानं मुन्नी म्हणतो. माझं बी नाव टोपण नाव मुन्नीच आहे ना.
मग त्याच्यात काय असतं अजून. नाहीये. तर इकडे बसलेला आहे गणेश आणि निकिताचं चालू आहे बघा. तिचं चॅनल झालं मॉनिटाईज आहे ना, तर त्याचं त्या अकाउंटचं काय काय करायला आलेली सोनू शॉपा ती इथं. तर ती चॅनल मॉनिटाईज करायला आलेली आहे. तर त्यांचं चालू आहे इकडं काम. आणि इकडं आपली आरू समूला झोका देऊ राहिली आणि समू झोक्यात झोपलेली बघा. तर तिचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर दाखवते मी पुढं. तर इकडं बघा आता वाजले संध्याकाळचे 4 आणि समू आणि शिवांशी बघा कशी खेळतीये. सोडा आता सोडा, समूल सोड, जाऊ दे तिच्याकडं. हा हा हाय 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 बघा जे खेळत्या. काही नाही, खेळा खेळा बेटा खेळा, माझ्याकडं नका को. पडशील तू, पडशील पिलू. बापू अरे भांडणं. बघा शिवची मावशी आणि तिची मम्मी, इकडं सोनू आणि गणेश गाडी चालवतोय. सोनूश पप्पा घरीच आहे बघा. अगोदर यांना मी छान असे ड्रेस घेणार आहे तिघींना पण, आणि नंतर आम्ही जाणार आहे राजूरला. आणि आमची इथं गिझ्झा म्हणून एक शॉप आहे, तिथं आम्ही पिझ्झा पण खायला जाणार आहे. तर समोर व्हिडिओ नक्की बघा. हाय तर करा. नाही ग ठीक आहे, चला चला. तर आम्ही चालू बघा राजूरला. आणि आम्ही नाही, तुम्ही चालले. हा मी घरीच आहे. हा सोनूच पप्पा आणि आई घरी आहे. बाकीचे आम्ही आत्ता दर्शन करून येतो. यांना म्हणलं होतं चला, पण यांना पोस्टाचं काम आहे बघा, पोस्ट लिहू राहिले ते. बोला. हो ना, मला काम आहे घरी. तुमचा 20 मिनिटाचा व्हिडिओ होता माझ्यात, बोलायचा थोडासा. मला काल फुरसत होती, आज आता मला आहे का फुरसत व्हिडिओ काढायला बी कशाला बी. तर तरी बी आपला व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी, बनवू आपण 5-10 मिनिटाचा का आहे ना. पण आतापासून दिवसभर काही ते वेळ देणं शक्य नाही. आणि मी सकाळपासून काढलेला व्हिडिओ. हाय खरं आहे का खोटं आहे? खरं आहे म्हणते ती. तर या तुम्ही जाऊन मग. तर चला येतो मग आम्ही. तर चला, बाय बाय. तर आम्ही आलो बघा आता भोकरदनमध्ये मातोश्री दुकानामध्ये. आमच्या इथं मातोश्री लेडीज वेअर आहे. तिथं खूप छान लहान मुलांचे पण आणि लेडीजचे पण खूप छान ड्रेस मिळतात बघा, डेली यूजसाठी, कुठं बाहेर जायसाठी. तर मी नेहमी मला काहीही लागलं मला समूला तर मी ह्याच दुकानामधून घेते. तर आता बघू यांना आवडते का नाही इथं ड्रेस. यांना इथं नाही आवडले तर आपण दुसरीकडे पण जाऊ. तर अगोदर आपण हिच्या मुन्नीसाठी ड्रेस बघणार आहे. तर आत्ताच आम्ही आलो बघा दुकानामध्ये आणि ते दाखवत आहे आम्हाला आता ड्रेस. तर हे बघा इकडं मुन्नी आणि निकिता म्हणजे दोघी बहिणी छान ड्रेस बघताय. तर बघू त्यांना कोणते ड्रेस आवडले तर दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर मला निकिता म्हणे इथं खूपच स्वस्त ड्रेस मिळतात ते संभाजीनगरपेक्षा पण. तर यांनी छान छान व्हरायटी दाखवले बघा. त्याच्यातून आम्ही एक सिलेक्ट केला पिंक कलरचा. तर तो मुन्नीला खूप खूप म्हणजे खूप आवडला. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये. तर हा सुंदर ड्रेस फक्त 1000 बसला. त्यांनी 1800 रुपये किंमत सांगितलेली होती पण खूप कमी केली बघा. आणि पिल्लूचा ड्रेस की इथं भेटला आणि मग त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो. तर सायलीमध्ये आम्ही तिचा ड्रेस घेणार आहे. तर दाखवते समोर तुम्हाला. तर आलो बघा आम्ही सायली लेडीज वेअरमध्ये. तर तिथं आम्ही पिल्लूसाठी ड्रेस बघितला. तर छान ड्रेस दाखवले त्यांनी आम्हाला. तर त्याच्यामध्ये पण तिला छान असा कॉटनचा स्कर्ट मला आवडला होता, तो घेतला मी. तिच्या मम्मीने भरपूर व्हरायट्या बघितल्या. खूप मोठं दुकान आहे पण. तर हे बघा इकडे सगळे कपडे वगैरे टाकलेले होते. त्याच्यातून आम्ही एक सिलेक्ट केला. तर हे तिकडे चालू तिच्या मम्मीचं आणि तिचं बघणं आणि समूचा चालू होतं रडणं म्हणून म्हटलं पटकन घ्या. आम्ही आलो बघा गिझामध्ये पिझ्झा खाण्याकरता.